हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे होम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आपण सुरू केला आहे दिवाळी बद्दल हा खास इंग्लिश स्पीकिंग कोर्स, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण इंग्लिश बोलणं शिकणार आहोत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला कॉन्फिडन्स सोबत इंग्लिश बोलणं जमायला लागेल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। फ्रेंड्स, सर्वात पहिले महत्त्वाचं असतं वाक्यरचना शिकणं। वाक्यरचना तयार होते सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट याच्याने। एकदा याला समजूया। हा यस म्हणजे सब्जेक्ट, यस म्हणजे सब्जेक्ट, वी म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे काय तर ऑब्जेक्ट। एवढं आपल्याला माहिती आहे। म्हणजेच अशा प्रकारे तयार होतो मित्रा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आता याने वाक्यरचना तयार होते। एकदा याचं एक्झाम्पल बघूयात। सोहम क्रिकेट खेळतो। सोहम प्लेज क्रिकेट। आता सोहम प्लेज क्रिकेट। आता जो करणारा आहे, सोहम क्रिकेट खेळतो, खेळणारा कोण आहे तर सोहम आहे। म्हणजेच तो झाला सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, जो ते क्रिया करत आहे त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट। आणि नंतर तो क्रिया कोणती करतोय तर खेळण्याची करतोय। या ज्या क्रिया असतात बोलण्याच्या, खेळण्याच्या, हसण्याच्या, या एका प्रकारे क्रिया असतात। मग आता खेळणे ही पण एक काय तर क्रिया आहे, म्हणून क्रियाला आपण म्हणलं वर्ब आणि क्रिकेट। मग आता क्रिकेट हा काय असेल तर ऑब्जेक्ट, कारण की तो जे खेळतोय त्याचं नाव काय आहे ते असतं ऑब्जेक्ट। तर याचं नाव आहे क्रिकेट, म्हणून हे असेल ऑब्जेक्ट। ओके, प्रत्येक इंग्लिशच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशाच प्रकारे रचना असते। एवढं क्लिअर झालं। मग आता समजा मी खुश आहे असं जर मी म्हणतोय, मी खुश आहे। आणि आजच्या व्हिडिओत तुम्हाला माझ्यासोबत इंग्लिश बोलायचं पण आहे। एका तासाच्या वरती किंवा 30 मिनिटांच्या वरती आपण व्हिडिओ नाही करत। बघा आता मी खुश आहे, मीला आपण इंग्लिश मधून म्हणतो आहे। मग आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतो, आहेला म्हणलं एम, आणि मग याच्या नंतर काय आहे तर खुश आहे, तर खुशला आपण इंग्लिश मधून म्हणतो हॅप्पी, म्हणजेच आय एम हॅप्पी। मग आता मी खुश आहे, आय एम हॅप्पी, पण मी खुश नाही आहे तर इथे बस वापर करू नॉटचा। कशाच्या पुढे तर एम च्या पुढे आपण वापर करू नॉटचा, म्हणजेच तयार झालं आय एम नॉट हॅप्पी। आता जिथे नॉट वापरला गेला तो असेल निगेटिव्ह सेंटेन्स, आणि जिथे नॉटचा वापर नाही झाला तो असेल मित्रा पॉझिटिव्ह सेंटेन्स। तो असेल पॉझिटिव्ह सेंटेन्स। म्हणजे जिथे नॉटचा वापर झालेला असेल तिथे त्या कामाला नाही म्हणलेलं असेल, किंवा मी खुश नाही आहे, मी हे काम नाही करणार अशा प्रकारे म्हणलेलं असेल तर तो असेल निगेटिव्ह सेंटेन्स। पण मी हे काम करेल, मी खुश आहे, मी चांगला आहे अशा प्रकारे जर आहे सांगितलं असेल तर काय असेल मित्रा आय एम हॅप्पी। पण आहे आला पण त्याच्या सोबत नॉट नाही लागला तर तो असेल निगेटिव्ह सेंटेन्स। ओके, बोलण्याचं हे झालं। आता एकदा वाक्यरचना समजून घेऊ, मग आपल्याला पुढे समजता येईल। सगळं बेसिक क्लिअर करून झाल्यावर आपल्याला सगळं समजता येईल। मग मी इंग्रजी शिकत आहे। मग आता मीला आपण इंग्लिश मधून म्हणलं आहे। मग आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आहेला इंग्लिश मधून म्हणलं एम, म्हणजेच हे झालं आय एम। काय तयार झालं मित्र हे तर आय एम तयार झालं।
मग आता याच्यानंतर आपण वापस येऊ असं. मग शिकतला इंग्लिश मधून म्हणलं लर्न. मग आता शिकतला आपण इंग्लिश मधून म्हणलं लर्न. आता शिकत आहे, शिकणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आपण वापर करू इथे ING फॉर्मचा. म्हणजेच लर्न प्लस ING इक्वल टू लर्निंग. ओके, म्हणजेच लर्निंग हा शब्द आपल्याला मिळाला. मग इथे ING चा वापर केला म्हणजेच आय एम लर्निंग. मग काय शिकतोय तर इंग्रजी शिकतोय म्हणून इथे म्हणलं इंग्लिश. म्हणजेच हे झालं आय एम लर्निंग इंग्लिश. ओके, एवढं क्लिअर झालं. आता सेंटेन्स वाक्यरचना तर आपल्याला समजलीये, पण आता ह्याच सेंटेन्सचे काही प्रकार असतात त्याला आपण आता समजूया. मग पुढच्या पार्ट मध्ये आपण डायरेक्ट बोलणं सुरू करू शकतो आणि आजच्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा बोलणं सुरू करणार आहोत. तर आता आपण पुढे जाऊया. मग आता सेंटेन्सच्या टाइप्स कोणत्या असतात? पहिलं असतं असर्टिव्ह सेंटेन्स. नाही तर आपण याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणतो. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणतो. आणि मग आता दुसरा कोणता असतो तर दुसरा असतो फ्रेंड्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. मग आता सेंटेन्सची तिसरी टाइप्स असते इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह या पीच्या पुढे ई राहतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि चौथी लास्ट टाइप असते आपली एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. या सगळ्या टाइप्स तुमच्या पाठ असल्या पाहिजे. म्हणजेच ह्या टाइप्स पाठ असल्या म्हणजे आपल्याला कुठे कशा प्रकारे सेंटेन्सचा वापर करायचा आहे आणि कशा प्रकारे बोलायचंय हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजतं. ओके, तर आता सर्वात पहिली टाइप आहे आपली असर्टिव्ह सेंटेन्स. याला आपण आता सुरुवात करूया. आता असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय ही डेफिनेशन आहे याची. A sentence that simply states something affirmative or negative. म्हणजेच आता काही वाक्य असे असतात जे गोष्ट सांगत असतात आपल्याला. ते काय करतायत तर गोष्ट सांगतायत. ते पॉझिटिव्ह असतात म्हणजेच सकारार्थी असतात किंवा निगेटिव्ह असतात. आपण पॉझिटिव्ह म्हणजे काय आणि निगेटिव्ह म्हणजे काय हे सुरुवातीला समजलं होतं. ओके, मग आता एक्झाम्पल बघूया त्याचं. एक्झाम्पल 1. मग आता फर्स्ट एक्झाम्पल आहे असं सी इज अ टीचर. सी इज अ टीचर. आता हे जे एक्झाम्पल आहे मित्र सी इज अ टीचर हे का असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तर आता हा सेंटेन्स काय करतोय ते टीचर आहे, त्या टीचर आहेत. हे काय सांगतंय आपल्याला हे वाक्य सांगतंय. म्हणजेच हे वाक्य एका प्रकारे आपल्याला काय करतंय तर गोष्ट सांगत आहे. म्हणून अशाच प्रकारे गोष्ट सांगणाऱ्या वाक्याला आपण काय म्हणतो तर असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. याचा एक्झाम्पल बघूया अजून एक. सी इज रीडिंग अ बुक. ही इज रीडिंग बुक. ही इज रीडिंग अ बुक. आता तो पुस्तक वाचत आहे. म्हणजेच आता हे वाक्य सुद्धा आपल्याला काय सांगतंय मित्रा तर एका प्रकारची गोष्ट सांगतंय. म्हणून हे काय असेल तर असर्टिव्ह सेंटेन्स असेल. तर आता आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स समजलेले आहेत.
तर आता आपण आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूया. म्हणजे जे वाक्य आपल्याला गोष्ट सांगतील ते काय असतात, तर असेरेटिव्ह सेंटेन्स असतात. मग आता आपलं पुढचं आहे इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह हा पण काय एक तर सेंटेन्सची टाइप्स आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. मग आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय ते आपण आता समजूया. मग आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर an interrogative sentence is one that asks a question to see information or clarification. It always ends with a question mark. आता एक असं वाक्य असतं जे की फक्त प्रश्न विचाराय करता वापरलं जातं आणि एक म्हणजेच जे की आपण प्रश्न विचारतो उत्तर मिळवाय करता, म्हणजेच याच्यात फक्त काय विचारला जातो तर प्रश्न विचारला जातो. अशाच प्रकारे प्रश्न विचारणाऱ्या वाक्यांना आपण काय म्हणतो तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. समजा एक्झाम्पल, डू यू लाईक क्रिकेट. डू यू लाईक क्रिकेट म्हणजेच तुला क्रिकेट आवडतं का. मग आता पुढचा जो उत्तर आहे, पुढचा जो उत्तर देणारा असतो, जो आपल्याशी बोलणारा असतो, तो याचं उत्तर देतो. मग आता म्हणजेच आपण फक्त याच्यात बस एक प्रश्न येत असतो. ओके. मग आता वेअर आर यू गोइंग. वेअर आर यू गोइंग. आता तुम्ही कुठे जात आहात. मग आता हे काय विचारतंय आणि याच्याकडे केव्हाही शेवटी प्रश्नचिन्ह देणं महत्वाचं राहतं. नाहीतर पेपरमध्ये समजा तुम्ही जरी ओळखलं किंवा तुम्हाला लिहायचं असलं एक्झाम मध्ये तरी सुद्धा याचा मार्क्स नाही भेटत. मग आता आपला पुढचा सेंटेन्स याला आपण आता सुरुवात करूयात. ओके. इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता हे कशा प्रकारचे वाक्य असतात जे की आदेश देण्याचं काम करतात, म्हणजेच ऑर्डर देण्याचं काम करतात आणि विनंती किंवा सूचना सुद्धा देत असतात. आता एक एक्झाम्पल बघूया त्याचं. याची डेफिनेशन काय आहे. An imperative sentence expresses a command, request or instruction. It gives a direction to the listener, often in the form. ओके. मग आता एक्झाम्पल बघूया. क्लोज द डोर. क्लोज द डोर. आता इथे काय म्हणलेलं आहे, दरवाजा बंद करा. आता तुम्ही हे पण ज्याला सांगताय त्याला तुम्ही काय करताय, एक ऑर्डर देताय. आता इथे एक ऑर्डर दिली जाते म्हणून हे काय असेल मित्रा, तर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल. ओके. आता आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स समजले, तर म्हणजे ज्याच्यात ऑर्डर किंवा विनंती केली जाते त्याला आपण काय म्हणतो, तर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आता आपला पुढचा सेंटेन्स आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. याला आपण आता सुरुवात करूया. याची डेफिनेशन काय फ्रेंड्स. आता an exclamatory sentence expresses strong emotions or feelings such as surprise, happiness, anger or excitement. It ends with an exclamation mark. म्हणजेच आता एक असा सेंटेन्स असतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे ज्याच्यात की फिलिंग्स म्हणजेच तीव्र भावना असतात, जसं की सरप्राईज, हॅपीनेस अशा प्रकारे असतात. अशी वाक्य जी तीव्र भावना व्यक्त करते, जसे आश्चर्य, आनंद किंवा उत्साह म्हणजेच कॉन्फिडन्स. अशा प्रकारच्या वाक्याला आपण काय म्हणतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. याचे एक्झाम्पल बघूयात. हाऊ अमेझिंग दिस इज. हाऊ अमेझिंग दिस इज
म्हणजे काय फ्रेंड्स? किती आश्चर्यकारक आहे. म्हणजेच आता हे काय करतंय, एका प्रकारे आश्चर्य सांगतंय, म्हणून हे काय असेल तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. म्हणजेच याच्यात काय बोललं गेलंय, आश्चर्य, आनंद, हे जेव्हा बोललं जातं तेव्हा तो काय असतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे सगळं समजलं. ओके, मग आता इंग्लिश बोलण्याकडे जाऊया. या सेंटेन्सची तुम्हाला आधी प्रॅक्टिस करावी लागेल, मग आता पुढच्या पार्ट मध्ये आपण डायरेक्ट इंग्लिश बोलणं घेऊ. आता बस एका मी जशा प्रकारे तुम्हाला वाक्यरचना सांगितली होती त्याची तुम्ही उद्यापर्यंत प्रॅक्टिस करून घ्या, कारण की उद्या किंवा परवाच आपला पार्ट 2 व्हिडिओ अपलोड होईल आणि सकाळी 7 किंवा 8 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, जेव्हाही होतो तेव्हा. ओके, आणि जर व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ऍड करू शकता. ओके, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि तुम्हाला सगळ्या सेंटेन्सच्या टाइप्सच्या डेफिनेशन पाठ करायचे आहेत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत. भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये.